वेलकम. ज्याची तुम्ही आतुरतेनं वाट पाहत होता तो क्षण आलेला आहे आणि नवीन बॅच आपण सुरू करतोय. त्याचं प्लॅनिंग कसं असणार आहे त्या संदर्भामध्ये तुमच्या सगळ्यांचं या स्लाइडमध्ये या सेशनमध्ये खूप खूप सहर्ष असं स्वागत. बॅच नंबर 63 आता आपण सुरू करणार आहोत. न बोलता मार्केटिंग म्हणजेच डिजिटल मार्केटिंग या शब्दानंच खरं तर तुम्हाला इथपर्यंत खेचून आणलं आणि आपल्याला प्रत्येकाला हे आता करायला शिकायचंय. ते कशा पद्धतीनं कशावरती आधारित असेल हे सगळे पार्ट्स आज आपण जाणून घेणार आहोत. हे तुम्हाला तुमच्या मोबाईलवरून ज्या ठिकाणी सध्या तुम्ही आहात तिथून सहजगत्या शिकता येणार आहे, कारण तुमच्याकडे हे रेडीमेड मटेरियल हातामध्ये रेकॉर्डेड कोर्स डे 1 पासून असेल. त्याच्यानंतर तुम्हाला कोणत्या वेगवेगळे पॉइंट्स आम्ही ठरवलेले आहेत की ज्या स्ट्रॅटेजीज आपल्याला गरजेच्या आहेत, की पहिल्या जाहिरातीपासून शेवटच्या टप्प्यापर्यंत कोणकोणत्या ऍडव्हर्टाइज केलेल्या पाहिजेत, म्हणजे आपल्या ग्राहकांच्या पर्यंत पोहोचण्याचा जो काही प्रवास आहे तो कसा सेट केला पाहिजे. यासाठी आपल्याला पहिल्यांदा डिजिटल मार्केटिंग एआय टूल आणि चॅट जीपीटीच्या माध्यमातून करणं गरजेचं आहे. कोणकोणते 6 पॉइंट आहेत ते नीट बघायचे, नोट करायचे, लिहून घ्यायचे, स्क्रीनशॉट पण ठेवायला हरकत नाही. अवेअरनेस साठी आपल्याला पहिली जाहिरात कशी केली पाहिजे की माझं फर्स्ट इम्प्रेशन हे खूप चांगलं झालं पाहिजे. त्या व्यक्तीचा किंवा पाहणाऱ्या व्यक्तींचा इंटरेस्ट त्याच्यामध्ये जागृत झाला पाहिजे. त्यानंतर आपण करणार आहोत त्यांनी विचार करावा आणि कन्सिडरेशन स्टेजला त्यांनी यावं. तिथं काय केलं पाहिजे, तो स्वतःहून क्लोज झाला पाहिजे, कन्व्हर्जन त्याचं मिळालं पाहिजे. यासाठी कोणकोणत्या स्टेप्स आपल्याला करणं गरजेचं असतं याही सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला दिलेल्या आहेत. तो एंगेज झाला, वन टाइम परचेस त्यांनी केलं, रेग्युलरली त्यांनी पुन्हा पुन्हा आपल्या सोबत आलं पाहिजे, राहायला पाहिजे. त्याला वेगवेगळ्या ऑफर्स आपल्याकडनं जाऊन ज्याला रिटार्गेटिंग आपण म्हणतो ते प्रत्येक वेळेला करणं आपल्याला गरजेचं राहणार आहे. आणि पुन्हा 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 त्यांनी खरेदी करत राहणं, त्याच्यासाठी वेगवेगळ्या डिझाईन केलेल्या ऑफर्स त्याच्यापर्यंत पाठवणं हा 6वा पॉइंट आहे. म्हणजे जुना ग्राहक आहे त्याला परचेस करायला लावणं, जो नवीन येतोय त्याला परचेस करायला लावणं, दोघांनाही एकत्र करून त्यांना पुन्हा पुन्हा रिटार्गेट करणं, या मूळ 6 पॉइंटच्या स्ट्रॅटेजीवरती आपण काम करून पुढे जाणार आहोत. तर लेवल 1 मध्ये आपण जाताना काय काय करणार आहोत, काय काय बघायला मिळणार आहे बघा. एक तर तुम्हाला या कोर्समध्ये सगळे टॉपिक्स हे अतिशय महत्वाचे घेतलेले आहेत. एआय जनरेटेड पोस्ट आपण तयार करू शकणार आहोत. त्यानंतर एआय जनरेटेड व्हॉइस आपण क्रिएट करू शकणार आहोत. एआय जनरेटेड स्क्रिप्ट म्हणजेच कंटेंट प्रॉपर आपण तयार करू शकणार आहोत. आणि त्याच सोबत आपल्याला व्हिडिओज पर्यंत जाता येणार आहे. छोट्या छोट्या रील्सच्या माध्यमातून तो कंटेंट्स आपल्याला चॅट जीपीटी कडून लिहून घेता येतो. पाहिजे त्या लँग्वेज मध्ये आपल्याला त्याला कन्वर्ट करता येतं आणि तो एआय टूलच्या माध्यमातून व्हिडिओ इन्फ्लुएन्सर आपण क्रिएट करणार आहोत. ही खूप वेगळी आणि अफलातून गोष्ट आपल्या बिझनेससाठी आपण करणार आहे. हे पुन्हा एकदा मला तुम्हाला सांगायचंय. आपण प्रत्येक जण व्हिडिओवरती यायला घाबरतो किंवा कमी पडतो, मात्र आपल्याला एक आपला ब्रँड अँबॅसेडर आपण तयार करू शकतो की जे आता एआय इन्फ्लुएन्सर नावानं ओळखले जाणार आहेत. आपला चेहरा दाखवावा लागणार नाही, आपला आवाज द्यावा लागणार नाही, आपला एक ब्रँड अँबॅसेडर हे सगळं काम करेल. एंगेजमेंटसाठी पुढे येऊन तिथं आपल्या प्रत्यक्ष आवाजाचाही वापर नेक्स्ट स्टेप मध्ये करता येईल. ज्या वेळेला तुम्ही अजून तयार झालेला असाल त्यावेळेला तुमच्या व्यवसायाचे तुम्हीच ब्रँड अँबॅसेडर सुद्धा होऊ शकता. ही तिसरी स्टेप असेल. परंतु सुरुवातीच्या काळामध्ये एंगेजमेंट करण्यासाठी, छोट्या छोट्या रील्स बनवण्यासाठी, प्रॉडक्ट बेस किंवा सर्व्हिस बेस जे जे काही इन्फॉर्मेशन लोकांना शेअर करायची आहे त्या ठिकाणी प्रत्येकच वेळेला तुम्हीच असला पाहिजे असं बिलकुल नाही. मग या सर्व व्हिडिओला तुम्हाला एकत्रित करता येणार आहे. माय सेल्फ, माय नॉलेज आणि माय बिझनेस एवढा एकच व्हिडिओ तुमचा असेल. बाकीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ, नॉलेजचे व्हिडिओ, लोकांना खेचून आणण्याचे जे काही टेम्पलेट्स तुम्हाला दिले जातील त्याचा उपयोग करण्यासाठी एआय आणि चॅट जीपीटी प्रभावीपणे तुम्हाला कसं वापरायचं हे तिथं तुम्हाला शिकवलं जाणार आहे. एक आपल्या रिपोर्टरला आपण क्रिएट करणार आहोत. एक न्यूज रूम आपण आपली तयार करणार आहोत प्रत्येकाच्या व्यवसायाची. आणि आजच्या ठळक बातम्या जसं रोज लोक पाहतात
तसं आपला एक युट्यूब चॅनल असेल, त्याच्यावरती तुमच्या व्यवसायाच्या आणि सर्व्हिसेसच्या ऍडव्हर्टाईज या रोज रेग्युलर ठराविक वेळेमध्ये कमीत कमी 5 प्लॅटफॉर्मवरती सातत्यानं पाठवता येणार आहेत. बघा, एक रील एक व्हिडिओ बनवायचं म्हटलं तर आपल्याला खूप सारा खर्च आहे. मात्र इथं तुम्ही स्वतः शिकता, त्यामुळे तुमचे पैसे तर वाचतातच, वेळही वाचतो आणि श्रमही वाचतात. कारण आता AI टूल आणि चॅट जीपीटी तुमच्या सोबत आहे मातृभाषेतून शिक्षण. आणि हे सगळं लेवल 1 मध्ये आम्ही इंटिग्रेट केलेले. हा नव्यानं कोर्स घेतलेला आहे. ज्या लोकांनी यापूर्वी महाशाळेचे कोर्सेस केलेले आहेत त्यांनीही हा कोर्स करणं गरजेचं राहील, कारण हा पूर्ण सिलेबस नवीन आहे. आता नवीन लोकांनी तर त्यांना पर्वणी अशी आहे की याबरोबर आपल्याला नवीन नवीन ऍडिशन झालेल्या सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत. काय काय मिळणार आहे बघा. एक तर हा रेकॉर्डेड कोर्स फर्स्ट डेलाच तुमच्या हातामध्ये आहे. यामध्ये आम्ही कॉम्बो तयार केलेला आहे. चॅट जीपीटी आणि AI टूलचा रेकॉर्डिंग लाईव्ह सेशनचा कोर्स त्याच्यामध्ये तुम्हाला मिळतो. प्लस तुम्हाला डिजिटल मार्केटिंग विथ चॅट जीपीटी म्हणजेच आता सोशल मीडिया हँडलिंग एकत्रित कसं करता येतं, हा दोन्ही पार्ट याच्यामध्ये तुम्हाला एकत्रित दिलेले आहेत. आता यासोबत तुम्हाला मी प्रॉपर तो व्हिडिओ कसा दिसतो, कसा कोर्स तयार केलेला आहे याचा डेमो लाईव्ह आता मी तुम्हाला मोबाईल मध्ये दाखवणार आहे. आणि तो मोबाईल मध्ये बघितल्यानंतर तुम्हाला आयडिया येणार आहे की अरे येस, हे जर रेडी आता मला क्लिक केल्या केल्या जर सगळं रेडी असणार आहे, तर ते वापरायला कसं आणि काय केलेलं आहे. तर आपण नेक्स्ट टॉपिक मध्ये बघूया की ऍक्च्युली आपल्या मोबाईल मध्ये त्याचा व्ह्यू कसा दिसतो. येस, हे क्लाउड बेस आहे. तुम्हाला लॅपटॉप मध्ये पाहता येणार आहे, कम्प्युटर मध्ये पाहता येणार आहे, टॅब मध्ये पाहता येणार आहे, मोबाईल मध्ये पाहता येणार आहे. मात्र एकाच ठिकाणी मॅक्सिमम 2 ठिकाणी तुमच्या नावानं लॉग इन करून तुम्ही ते बघू शकणार आहे. 10 जणांना ते शेअर करता येणार नाही, डाउनलोड करता येणार नाही. ज्या गोष्टी तुम्हाला डाउनलोड करायच्या आहेत त्या मात्र नक्की डाउनलोड करायला परमिशन अलाउ करून ठेवलेली आहे. एक एक स्टेप्स मी तुम्हाला याच्याबरोबर शेअर करून सांगणार आहे. आता बघूयात आपण नेक्स्ट टॉपिक मध्ये आपला तो कोर्स पहिल्यांदा मोबाईल मध्ये कसा दिसतो. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. नेक्स्ट टॉपिक, नेक्स्ट व्हिडिओ.